नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांना कसे आहात? आपण एक सिरीज चालू केली मेंटॉर जिंदगीची, ज्यामध्ये आपण खास करून पोलीस भरतीचे तुमच्या 2024-2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकांमधील गणिताचे प्रश्न उडवतोय, डोळ्याने उडवतोय सोन्या. सूत्राचा वापर न करता कशा प्रकारे सोडवायचं असते ते या सिरीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. यापूर्वी आपण मुंबई शहर पोलीस भरतीची अख्खी प्रश्नपत्रिका बघितली होती, ज्यामधील गणिताचे प्रश्न आपण डोळ्याने उडवलेले आहेत. पुणे जिल्ह्याची सुद्धा बघितलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्ह्याची बघितली होती. आज आपण नागपूर शहर पोलीस भरती 2024 ची आजची प्रश्नपत्रिका बघणार आहोत, ज्यामधील तुमचे गणिताचे प्रश्न आहेत. पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. 999चा वर्ग वजा 998चा वर्ग बरोबर किती, असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तू सांग सोन्या, याचा वर्ग करत बसणार, याचा वर्ग करत बसणार, दोघांमधील फरक काढत बसणार, काय गरजेचं? एक गोष्ट लक्षात ठेव, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गातील फरक हा त्यांच्या बेरजे एवढा असतो. वाक्य लिहून घे, महत्वाचे बघ. 999 अधिक 998 जर तू केले, कारण हे क्रमवार नैसर्गिक संख्या आहेत, तर यांच्या वर्गातील फरक हा त्यांच्या बेरजे एवढा असतो. म्हणजेच काय झालं, तर या दोघांची बेरीज केली की तुला तोच उत्तर मिळत असतं. 8 आणि 9 यांची बेरीज केली तर 17 होत असते. हातचाला 1. तुला एकक स्थान जरी काढलं तरी सुद्धा उत्तर मिळते. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तू स्वतः कॅल्क्युलेटर घेऊन बस, याचा वर्ग कॅल्क्युलेटरवर कर, याचा वर्ग कॅल्क्युलेटरवर कर, दोघांमधील फरक बघ. तुला साऱ्या हेच उत्तर येईल. जर आलं नाही तर या समोर येणं बंद करेल. शॉर्ट ट्रिक जबरदस्त असते. फक्त तुझी लाईकची आवश्यकता असते, हाईपची आवश्यकता असते, तशा प्रकारे कमेंटची सुद्धा आवश्यकता असते. सोन्या खाली कमेंट काय करत असतो की ठुसके प्रश्न घेऊन आलेले आहात तुम्ही. सोन्या तुझ्याच प्रश्नपत्रिका आहे, तुझ्याच प्रश्नपत्रिकेतील तुझेच प्रश्न आहेत. एक सुद्धा प्रश्न मी स्किप केला नाही आणि एकाही प्रश्नाचे पर्याय बदलले नाही, प्रश्न बदललेले नाही, तसाच प्रश्न आहे तुझा. हा, बीड जिल्ह्याची तुला वाटली ठुसकी प्रश्नपत्रिका, ही सुद्धा बघ आणि तशा प्रकारे खाली कमेंट कर ना, कोणत्या जिल्ह्याची पाहिजे ती जिल्ह्याची घेणार. आणि आता आपण सिरीज चालू केली, याचा अर्थ तुझ्या परीक्षेपूर्वी सरसकट सगळ्या जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका घेणार आहे, ज्यामध्ये आपण गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय कव्हर करणार आहे. सोन्या, गणित व बुद्धिमत्ता सोडून दे माझ्यावर. जोक करत नाही, ऑन कॅमेरा बोलतोय. सगळे ठुसके प्रश्न असतात आणि पैकीच्या पैकी मार्क पाडायचे असतात. इथं जर तुझे मार्क गेले, याचा अर्थ सोन्या अभ्यास सोडून दे. पैकीच्या पैकी म्हटलं तर 50 पैकी 50 मार्क मिळायला पाहिजे. पुढचा गणित बघ. एका मैदानावर कवायतीसाठी एका रांगेत जितकी मुले उभी आहेत तितक्याच रांगा आहेत. समजा रांगेमध्ये 5 मुलं असतील ना तर 5 रांगा आहेत. रांगेमध्ये जर 3 मुलं असतील ना तर 3 रांगा आहेत. म्हणजे उदाहरणासाठी बघ, या ठिकाणी 1, 2 आणि 3 म्हणजेच 3 रांगा आहेत. इथपर्यंत तुला कळालं असेल. जर 4 मुलं असतील तर 4 रांगा आहेत. बरोबर आहे की नाही? आणि जर प्रत्यक्षात तू कॅल्क्युलेशन केलं एकूण मुलं किती आहेत तर इथे, इथे आणि इथे, म्हणजे बेसिक पासून समजून सांगावं लागत असतं. म्हणजे 4 मुलं आहेत आणि 4 रांगा आहेत, तर 4चा वर्ग केला तर एकूण तुला संख्या मिळेल. यावरून तुला एक गोष्ट कळाली, रांगेत जेवढी मुलं आहेत तेवढीच जर रांगा असतील, याचा अर्थ पर्यायातून तुला पूर्ण वर्ग संख्या शोधायची. ते तुझं उत्तर असणार आहे. 125 हे पूर्ण वर्ग संख्या आहे का? अजिबात नाहीये सोन्या. याचं घनमूळ काढता येऊ शकतं, पण हे पूर्ण वर्ग संख्या नाहीये, म्हणून हे कट करून टाका. ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 36 पण कुणाचा वर्ग आहे? 6चा वर्ग. हे 64 8चा वर्ग आहे. 121 हा 11चा वर्ग आहे. पुढचं वाक्य वाचून बघा आता. मध्यभागी असणाऱ्या रांगेत राजू मध्यभागी उभा असल्यास, त्या म्हणजे मध्यभागी असलेल्या रांगेत, या ठिकाणी मध्यभागी असलेली रांग निघू शकते का? सगळे समांक आहेत ना. जर विषम असले असते म्हणजे अजून एक वाढवलं असतं आपण, तर इथे मध्यभागी आपल्याला मिळालं असतं. म्हणजे इथे वाढवलेले, तर याचा अर्थ 1, 2, 3 या ठिकाणी सुद्धा वाढवावे लागतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे म्हणजेच काय, तो विषम संख्या जर असेल ना तरच मध्यभागी असलेला व्यक्ती आपल्याला मिळू शकतो. तो म्हणजे कोण? इथं राजू उभा आहे. राजूच्या पुढे समजा 3 लोक असतील तर मागे सुद्धा 3 लोक आहेत. उजव्या साईडला सुद्धा 3 आहेत आणि डाव्या साईडला सुद्धा 3 आहेत. राजूच्या पुढे समजा 9 लोक असतील ना तर मागे सुद्धा 9च लोक आहेत. सोन्या, उजव्या साईडला सुद्धा 9 आहेत आणि डाव्या साईडला सुद्धा 9 आहेत. आपल्याला किती लोक आहेत हे माहित नाहीये, तेच काढायचं आपल्याला. आणि ते काढण्यासाठी तू काय कुणाने करत असतो आपल्याला घेणं नाहीये. पण एक गोष्ट लक्षात ठेव, पहिल्या वाक्यावरून आपल्याला ही गोष्ट कळाली की पूर्ण वर्ग संख्या हे आपलं उत्तर आहे, परंतु 3 पर्याय हे पूर्ण वर्ग संख्या आहे. आणि दुसऱ्या वाक्यावरून एक गोष्ट कळाली की विषम संख्येचा वर्ग हेच आपलं उत्तर असायला पाहिजे. विषम संख्या 6 दिसते, ही आहे का 6? अजिबात नाही. ही समसंख्या आहे 8, ही सुद्धा समसंख्या 11, ही मात्र विषम संख्या आहे. आणि विषम संख्येचा वर्ग हे आपलं उत्तर असायला पाहिजे. म्हणजेच काय, तर पर्याय क्रमांक 4. म्हणजेच असा विषय झालाय साऱ्या की राजू मध्यभागी उभा आहे. राजूच्या पुढे 5 आहेत, मागे 5 आहेत, उजव्या साईडला 5 आहेत, या ठिकाणी 5 आहेत. राजू ज्या लाईनीमध्ये उभा आहे ती एकूण 11 विद्यार्थ्यांची लाईन आहे आणि एकूण लाईनिंगची संख्या सुद्धा 11 आहे.
म्हणजे एकूण लोक किती? 11चा वर्ग, म्हणजेच किती? 121. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लोड घेऊ नको, हे कळालं नसेल तर तशा प्रकारे कमेंट कर. पर्याय क्रमांक हे आपला प्रश्न दुसरा कळाला नाहीये ते पुन्हा एकदा एक्सप्लेन करा. पुढची प्रश्नपत्रिका घेईल त्यावेळेस सांगेल तुला सगळ्या. आणि रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. 2 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. किती वर्षांनी लहान आहे घेणंच नाहीये, पण 2 वर्षानंतर किती गुणोत्तर त्यांचं? रमा आणि माला यांचं गुणोत्तर 5:6 आहे 2 वर्षानंतर, बरं का. जर 2 वर्षानंतर रमाचं वय 10 असेल तर मालाचं वय किती असायला पाहिजे? 6चे दुप्पट 12. बघ ना, इथे 10 असेल तर इथे 12 येईल. जर रमाचं वय 15 असेल तर या ठिकाणी किती येणार आहे? तर 7 12 7 18. म्हणजे अशा प्रकारे यांचं गुणोत्तर आहे. याचाच अर्थ असा झाला की रमाचं 2 वर्षानंतर जे काय वय असेल त्याला 5ने पूर्ण भाग जाईल. रमाचं 2 वर्षानंतर जे काय वय असेल त्याला 5ने पूर्ण भाग जाईल, किंवा मालाचं 2 वर्षानंतर जे काय वय असेल त्याला 6ने पूर्ण भाग जाईल. तुला विचारलं गेलेले रमाचं सध्याचं वय, तर सर्वसाधारणपणे एवढं जरी तू पडताळलं असतं डायरेक्टली पर्यायाकडे जाऊन की पर्यायामध्ये 2 मिळवले आणि त्याला 5ने भाग दिला आणि 5ने भाग पूर्ण जात असेल तर तेच माझं उत्तर आहे. प्रत्यक्षात बघ तुझेच पर्याय आहेत, मी बदललेले नाहीयेत सोन्या. 13 मध्ये जर 2 मिळवले तर होतात किती? 15. आणि 15 भागिले 5 जर तू केले तुला तुझं उत्तर मिळते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 15ला 5ने पूर्ण भाग जातोय. 16 मध्ये 2 मिळवले तर होतात किती? 19. आणि 19 भागिले जर तू 5 केले तर होतात का 5? अजिबात होत नाही. 19 किंवा 18 होत असतात. 18ला 5ने पूर्ण भाग जात नाही. 15 मध्ये अजून 2 मिळवले म्हणजे 17 होत असतात. 17ला 5ने पूर्ण भाग जात, 19ला 5ने पूर्ण भाग जात नाही. त्यामध्ये 2 जरी मिसळलं तरी सुद्धा भाग जात नाही. याचा अर्थ काय? पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. जर 2 वर्षांपूर्वी त्याचं वय, म्हणजे आज 2 वर्षानंतर जर तिचं वय 15 असेल तर याचं वय किती असणार आहे? 18 वर्ष असणार आहे. 2 वर्षापूर्वी हिचं 13 असेल आणि हिचं वय काहीतरी 16 असेल. अशा प्रकारे आहे ते. 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 व 72 आहे. जर 2 संख्या 3:4 या प्रमाणात असतील तर त्यांपैकी लहान संख्या आपल्याला शोधायची आहे. तू सांग सोन्या, मसावी म्हणजे काय असतो? संख्या किती दिलेल्या असतील त्या सर्व संख्यांना मोठ्यात मोठी अशी संख्या जिने पूर्ण भाग जात असेल तीच त्या संख्येचा मसावी असतो. म्हणजेच काय झालं सोन्या की जेवढ्या संख्या आहेत त्या संख्येला 6ने पूर्ण भाग जातोय की नाही, हा पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा आहे की छोटी संख्या 3च्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे त्यांचं रेशो दिलेला ना 3:4. याचा अर्थ छोटी संख्या आपल्याला काढायची. इथे बघ ना, छोटी संख्या सांगितली ना, यस लहान संख्या सांगितलेली. म्हणजेच असं झालं की 3च्या ती पटीमध्ये आहे आणि त्याला 6ने भाग जात असेल. याचा अर्थ 6 गुणिले जर तुम्ही 3 केले तर तुम्हाला उत्तर मिळतंय. 6 गुणिले 3 म्हणजे छोटी संख्या मिळाली 18. आणि मोठी संख्या 6 गुणिले जर तुम्ही 4 केले तर तुम्हाला मोठी संख्या मिळते. मसावी वगैरे ह्या सगळ्या, म्हणजे लसावी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची गरजच पडत नाही. जेवढी तुला आवश्यकता आहे तेवढ्या संख्या वापर, तेवढी माहिती वापर आणि त्याचं उत्तर काढायचा प्रयत्न कर. इथे येणार 24, म्हणजे छोटी संख्या मिळाली 18 आणि मोठी संख्या मिळाली 24. याचा जर तू लसावी काढला तो 72च येणार. याचा जर मसावी काढला तो 6च येणार. आणि यांचं प्रमाण जर तू काढलं तर 3:4च येणार. आणि छोटी संख्या आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपलं उत्तर असणार पर्याय क्रमांक 3 मध्ये. एका पुस्तकाची छापील किंमत 180 रुपये असून रुपये 153 ला विकले तर शेकडात सूट किती आहे? मला एकदा बघू द्या फक्त चार्जिंग होते का, कारण आता थोड्या वेळापूर्वी मी व्हिडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली होती परंतु माईक डाऊन झालं होतं बॅटरी, त्यामुळे पुन्हा एकदा रेकॉर्ड केलं सोन्या तुझ्यासाठी. एका पुस्तकाची छापील किंमत रुपये 180 असून ते रुपये 153 ला विकले तर शेकडात सूट आपल्याला विचारली गेलेली. म्हणजे ते 180ला विकायला पाहिजे होतं किंवा त्यापेक्षा जास्त विकायला पाहिजे होतं, परंतु त्यावर सूट दिलेली 153ची. सूट देऊन 153ला विकलेली. कितीची सूट? तर दोघांमधील फरक ही सूट आहे. पण ही रुपयामध्ये आपल्याला टक्केवारीमध्ये काढायची. कशावर सूट दिलेली आहे? तर 180वर. ज्याच्यावर सूट दिलेली असते ते छेदस्थानी येतं. जेवढी सूट दिलेली आहे ती अंशस्थानी येते. आणि एकूण टक्केवारीमध्ये ही सूट काढायची असेल तर गुणिले 100 करायचं असतं. ही गणितीय क्रिया कर, तुला सोन्या तुझं उत्तर मिळेल. हे 0 कट, हे 0 कट. याला 9ने भाग जातो, याला 9ने भाग जातो. सर तुम्हाला कसं कळालं याला 9ने भाग जातोय? सोन्या अंकांची बेरीज कर ना. 2 अधिक 7 होतात 9. 1 अधिक 8 होतात 9. ज्या अंकांची बेरीज 9 येत असते त्याला 9ने पूर्ण भाग जात असतो. तशाच प्रकारे या ठिकाणी 9ने पूर्ण भाग जातो. याचा अर्थ याला डिजिटल सम असं म्हटलं जात असतं. आगामी काळात मी डिजिटल सम घेऊन येणार आहे सोन्या, मोठा व्हिडिओ असणार आहे. पण तो डिजिटल सम एकदा तुला कळाला ना, तुझ्या आयुष्यामध्ये नुसता पाऊस पडत राहील. तुझ्या आयुष्यामध्ये सगळं ओकेमध्ये थँक्यू होऊन जाईल. तुझ्या आयुष्यामध्ये मोठमोठे गणित ठुसके वाटायला लागतील. हे डिजिटल सम असतं आणि सक्सेसिव्ह मेथड, ह्या दोन गोष्टी तुला शिकायच्या आगामी काळामध्ये. आणि तोच सगळा अख्ख्या गणिताचा गाभा आहे बरं का. इथे 3 आणि या ठिकाणी 9ने भाग दिला तर 2 येतोय. बे याचे निम्मे कर, कारण 2ने भाग द्यायचा याचा अर्थ निम्मे.
आणि 3 गुणिले 5 जर तू केले तर उत्तर येते किती? 15. पर्याय क्रमांक 1. म्हणजेच काय झालं, 180 रुपयाची वस्तू 153ला विकली, 27 रुपयाची सूट दिली, टक्केवारीमध्ये ती 15% सूट दिलेली आहे. पुढे वंदना आणि रेखा दोघी पोलीस भरतीमध्ये गेल्या. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 40% कमी आहे. म्हणजे जर रेखाची उंची 100 जर मानली, तू सेंटीमीटर असो काही असो रे, 100 मान, तर याची उंची किती आहे? वंदनाची कमी आहे ना रेखापेक्षा, आणि ती किती आहे? तर 60 आहे, कारण 40% कमी आहे. तर एकूण रेखाची उंची वंदनाच्या किती टक्क्याने जास्त आहे? तर या सर्वसाधारणपणे आपल्याला वंदनापेक्षा कितीने जास्त आहे एवढं काढायचं, आणि तेही टक्केवारीमध्ये काढायचं. तर छेदस्थानी वंदनाची उंची आपण 60 मानलेली आहे, कारण रेखाची उंची 100 मानली म्हणून. परंतु रेखाची उंची वंदनापेक्षा कितीने जास्त आहे त्या अंशस्थानी लिहिना. मागच्या गणितासारखं या ठिकाणी आपण काय केलं, या संख्येवर कितीने सूट दिलेली, तशाच प्रकारे या संख्येला आपण समोर ठेवून रेखा कितीने जास्त आहे, कितीने 40ने जास्त अंशस्थानी लिहि, आणि याला 100ने गुणाकार कर का, किंवा डायरेक्टली बघ ना, या ठिकाणी हे 0 कट, हे 0 कट, बे एक बे, बे 2 4, म्हणजे या ठिकाणी 2 येणार, या ठिकाणी 3 येणार. म्हणजेच काय झालं, 2/3 हे उत्तर आलं आपल्याला. आणि 2/3 म्हणजे किती असतं सोन्या? कॉमन सेन्स हे 66.66% असतं. 1/3 म्हणजे 33.33% असतं. 1/4 म्हणजे 25% असतं सोन्या. सगळीकडे टक्के असतं. जर तुला असा प्रश्न विचारला ना की 4/5 म्हणजे किती असतं, तर 80% असतं सोन्या, 80% असतं. अजून काय असेल तर अशा प्रकारे उत्तर काढायची असतात. जर गणित कळालं नसेल तर थोडंसं आपण चेंज करूया. इथे काम करू, इथे मी करतो 20%. ठीक आहे. आता गणित वाचायला सुरुवात कर. वंदना आणि रेखा दोघी पोलीस भरतीमध्ये गेल्या. वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 20%ने कमी आहे. म्हणजे रेखाची उंची सहज जर मी 100 मानली तर वंदनाची उंची किती आहे? 80 आहे. याचाच अर्थ वंदना समोर ठेवली तर वंदनापेक्षा रेखाची उंची किती टक्क्याने जास्त आहे असा आपल्याला प्रश्न विचारला गेला असेल तर वंदनाची उंची आपण समोर ठेवली तर 80 ठेवा. कितीने जास्त आहे तर 20ने जास्त आहे. आणि गणितीय क्रिया करा, तुम्हाला उत्तर मिळेल. हे 0 कट, हे 0 कट, बे एक बे, आणि या ठिकाणी 4, 1/4. मगाशीच मी तुला काय बोललो होतो, 25% असतं की नाही, 25% तुला तुझं उत्तर मिळालं. म्हणजेच काय झालं की जर या ठिकाणी 25 असेल याचाच अर्थ असा आहे की वंदनाची उंची रेखाच्या उंचीपेक्षा 20%ने कमी आहे, परंतु रेखाची उंची मात्र वंदनाच्या उंचीपेक्षा 25%ने जास्त आहे. इथे अजून समजा आपण 33% केलं, कारण हे गणित विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी अवघड जात असतं. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कळत नाही, किंवा कळालं असेल तर पुढे जाऊया. सोन्या लोड घेऊ नकोस, चल पुढे जाऊया. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकले. असं एवढे ठुसके प्रश्न आहेत का तुझ्याच प्रश्नपत्रिकेतील आहेत सोन्या? मी तरी काय करू, एकही प्रश्न स्किप केलेला नाहीये, सगळे प्रश्न आणलेले आहेत. यामध्ये काही अवघड प्रश्न सुद्धा आहेत, 2-3 अवघड असतात, पण त्यांना सुद्धा अजिबात गणितीय क्रिया करायची गरज नसते. त्यांना सुद्धा शॉर्ट मेथडने सोडवायचं असतं. आजपर्यंत मी माझ्या आयुष्यामध्ये सूत्राचा वापर केलेला नाहीये सोन्या. मी केवळ आणि केवळ शॉर्ट ट्रिकचाच वापर करत असतो, कारण आपल्याला सूत्र पाठ करणं म्हटलं तर डोक्याच्या बाहेरचा विषय असतो, आणि थोडंसं वेगळ्या पद्धतीने लॉजिक लावून मी सोडत असतो. कोणताही प्रश्न माझ्यासमोर आण तशाच प्रकारे सोडवायचा असतो आपण. हा प्रश्न बघा. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340. तुला फक्त लाईक ठोकायचे. लाईक ठोकल्यानंतर हाईप सुद्धा करायचं. आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट कर ना. अरे निगेटिव्ह कमेंट करत असतो साऱ्या की ठुसके प्रश्न घेऊन आले. अरे तुझेच प्रश्न आहेत, मी तरी काय करू. तुझे प्रश्न असे असतात. एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झालेला आहे. आणि हे ठुसके प्रश्न नाही आहेत ऍक्च्युली, बरं का. जे नवीन आहेत ना विद्यार्थी, त्यांनी अगोदर पॉज करून प्रश्न वाचायचा, नंतर मग मी कशा प्रकारे सोडवले ते बघायचं, नंतर तुला ठुसकं वाटेल. कारण पद्धत आपली एकदा बघितली की तुला सगळे प्रश्न ठुसकेच वाटणार आहेत. 15 शर्ट 2340 रुपयात विकलेले, आणि विकल्यानंतर त्याला नुकसान कितीचं झालेले? 60 रुपयाचं झालेले. किंवा काय तर विकले, तोटा झाला. यस, 60 रुपयाचा तोटा झाला. जर त्याला तोटा झाला नसता याचा अर्थ काय, तर खरेदी किंमत असती की नाही. जर त्याला तोटा झालाच नसता तर ही खरेदी किंमत असली असती, पण तोटा झालेला 60चा. याचा अर्थ 2340 मध्ये जर तू 60 मिळवले तर 15 शर्टची खरेदी किंमत तुला मिळेल, ती म्हणजे 2400 रुपये आहे. बरोबर आहे ना. यामध्ये 60 जर मिळवले तर 2400 रुपये होत असतात. जर 15 शर्टची किंमत 2400 असेल तर एका शर्टची किंमत काढण्यासाठी तुला 15ने भाग द्यावा लागेल ना. ज्यावेळेस तू 15ने भाग देतो, या ठिकाणी 3ने भाग जाईल, या ठिकाणी सुद्धा 3ने भाग जाईल. 3×5=15, आणि इथे होतात 3×10 3×5=15, 3×7=18, 3×7=21, 3×8=24, म्हणजे 8 होणार.
इथे येणार 800 आणि छेदस्थानी. आता बघ लक्ष देऊ ना, भागाकार करत बसू नको सोन्या. हेच तुला समजून सांगायचा मी प्रयत्न करत असतो की शॉर्ट ट्रिक प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी आपण वापरत असतो. इथे याला डिजिटल समने सुद्धा सोडू शकतो किंवा दुसरं अजून सोप्यात सोपं म्हणजे याची दुप्पट कर, होते 1600 आणि इथे छेदस्थानी याची दुप्पट केली तर 10 होत असते. कारण शून्य लगेच तू कट करू शकतोस. तुला फक्त 10 पर्यंत पोहोचायचं किंवा 100 पर्यंत पोहोचायचं आणि पोहोचण्यासाठी समजा ज्या संख्येने तू खाली गुणलेला आहे त्याच संख्येने अंशस्थानी सुद्धा गुणायचं असतं. 5ला मी 2 ने गुणलो तर 10 होत असतात आणि मग तशाच प्रकारे 800ला सुद्धा 2 ने गुणावं लागेल म्हणून मी 1600 केले, छेदस्थानी 10 केले. भागाकार करत बसलो का? अजिबात नाही. हे शून्य कट कर, हे शून्य कट कर, राहिले किती? 160. म्हणजे एका शर्टची किंमत आहे 160, म्हणजे खरेदी किंमत आहे 160. 15 शर्टची किंमत आहे 2400 आणि यावर 60 रुपये डिस्काउंट दिले किंवा 60 रुपये तोट्यामध्ये विकली म्हणून 2340 रुपये झाले. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया बघा. आता हा प्रश्न तुला लय मोठी गणितीय क्रिया करायला लावणार आहे, पण मी तुला तोंडी सांगितलं तर तशाच प्रकारे उत्तर काढायचं असतं. बघ ना, छेदस्थानी 3 दिसतंय, इथे 9 दिसतंय, इथे 81 दिसतंय, इथे 27 दिसतंय. गणिताला झूम करून जर तू बघितलं तर तुला फक्त पाया काढायचा आहे, कारण हा पायाच आहे आणि तुला पाया विचारला आहे. हा विचारला आहे का हे किती? अजिबात नाही. तुला पाया विचारला गेलेला आहे. पाया म्हणजे सर्वात छोटा जो असतो की नाही तोच पाया आपलं उत्तर असतं. त्याचं कारण असं आहे की तुला सर्व संख्या 3 मध्ये कन्वर्ट करायच्या असतात आणि त्यानंतर तू गणितीय क्रिया करत असतो. उदाहरणासाठी सांगतो बघ. आता यालाच मी समजा अजून सोप्या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न केला तर इथे 3 आहे. याला अजून मी छोटी करू शकतो का? अजिबात करू शकत नाही. परंतु 9ला अजून मी छोटं करू शकतो. जसं की 9 हे 3चा वर्ग आहे ना, मग मी 3चा वर्ग आणि कंसात जे काय असेल घन. याला 81ला मी असंही लिहू शकतो 3 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच 3चा चौथा घात, म्हणजे या ठिकाणी 4 येणार, कंस पूर्ण आणि वर्ग येणार. गुणिले या 27ला मी असंही लिहू शकतो 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 3ला 3 वेळा गुणलं तर 27 येत असतात. याचा अर्थ 3चा घन म्हणजे 27 असणार आहे आणि याचा कंस करून पुढे अजून 2. याचा अर्थ मी काही करून पाया 3 पर्यंत आणलाय ना आणि काहीही गणितीय क्रिया केली ना तर शेवटी मला x बरोबर 3च मिळणार. जर 3 मिळत नसेल तर ते माझं गणित चुकलेलं आहे. गणित म्हणजे मी चुकवलेलं नाहीये, ज्यांनी टाईप केलेलं आहे ते त्यांच्याकडून चुकलेलं आहे. त्यामुळे तू लोड घेऊ नकोस. डायरेक्टली बघताशनी म्हटलं तर x बरोबर 3च येणार आणि तू जर सोडवायचा प्रयत्न केला तर याला नियम काय आहे तर बघा, 4 गुणिले 2 करावे लागतील, कारण कंसाच्या आतील आणि कंसाच्या बाहेरील घातांक यांचा गुणाकार होत असतो. 4 गुणिले 2 केले तर होतात 6 म्हणजे 3चा 6वा घात गुणिले 3चा या ठिकाणी या दोघांचा गुणाकार होईल म्हणजे 3 दुने 6, इथे 6 येणार. बरोबर आहे ना. 4 ने 8, इथे 8 येणार, इथे 6 होणार. 3 दुने 6 या ठिकाणी 3चा 6वा घात गुणिले 3चा 5वा घात. पाया एक समान आला. आता तू सांग सोन्या, हे आणि हे दोन्ही कट होतील की नाही? कारण अंशस्थान आणि छेदस्थान ज्यावेळेस समान असतं ते कट होऊन जात असतं. हे कट झालं, हे कट झालं, म्हणजे मला शेवटी किती मिळालं? 3चा 8वा घात आणि 3चा 5वा घात. आता ज्या वेळेस भागाकार होत असतो ना दोघांचा, म्हणजे पाया समान असेल तर घातांकांचं आणि भागाकार होत असेल तर त्यावेळेस घातांकांचा वजाबाकी होत असते. आणि ज्या वेळेस पाया समान असेल आणि गुणाकाराचं चिन्ह असेल तर घातांकांची बेरीज होत असते आणि कंसाच्या आतील आणि कंसाच्या बाहेरील जर घातांक असतील त्यांच्यामधील गुणाकार होत असतो. तर फक्त तुला वजाबाकी करायची. कुणाची? 8 वजा 5 करायचे. किती येतात? 3चा 3रा घात. म्हणजेच काय, शेवटी काही कुठाने केले तर या ठिकाणी x बरोबर 3च येणार आणि या ठिकाणी घातांकामध्ये घन आहे आणि तुला x बरोबर विचारलेलं. याचा अर्थ पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुझ्याच प्रश्नपत्रिका आहेत, तुझ्याच त्या आयोगाने बनवलेल्या आहेत सोन्या. मी बनवलेलं नाहीये. मी प्रश्न केव्हाच बनवत नाही, फक्त तुझेच प्रश्न आणतो आणि त्याचं पोस्टमार्टम करत असतो, डायरेक्टली उडत असतो, डोळ्याने उडवायचं असतो. एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या 30 आहे व त्यांच्या पायांची संख्या 96 आहे. पायांची आणि डोक्यांची यावर तुला प्रश्न विचारला जात असतो. आणि केव्हा एक गोष्ट लक्षात ठेव, 4 पायांचे प्राणी असतात आणि 2 पायांचे पक्षी किंवा व्यक्ती असतात आणि ते तुला विचारले जात असतात. इथे पक्षी दिलेला आहे मोर आणि प्राणी दिलेला आहे ससा, म्हणजे ससा 4 पायांचा आहे आणि मोर हा 2 पायांचा आहे. तर तुला अनुक्रमे विचारले म्हणजे पहिलं 2 पायाचा व्यक्ती येणार किंवा कुणी पक्षी येणार आणि शेवटी या ठिकाणी 4 पायांचा येणार. इथं 2 आणि इथं 4 या प्रमाणातच येणार. प्रमाण तुला कळालं सोने? बरोबर, या प्रमाणातच त्यांचं येणार. पण हे गणित सोडवण्यासाठी तुला काय करावं लागणार आहे? 96 चे निम्मे करायचे अगोदर. निम्मे केल्यानंतर होतात 48 आणि 48 मधून जर तू 30 वजा केले, 30 म्हणजे डोक्यांची संख्या, मी 96 चे निम्मे केले, आले 48
48 मधून जर मी -30 केले, डोक्यांची संख्या किंवा एकूण व्यक्तींची किंवा प्राण्यांची किंवा पक्ष्यांची सरसकट सगळ्यांची संख्या एकूण 30 मी वजा केली. वजा केल्यानंतर जे काही मला उत्तर मिळालं ते उत्तर माझं 4 पायांच्या प्राण्यांसंबंधित असणार आहे. म्हणजे 4 पायांचे प्राणी एकूण किती मिळाले मला? 18 मिळाले. 48 वजा 30 केल्यानंतर 18 येत असतात. आणि मला विचारलं काय, तर मोर आणि ससे, म्हणजे या ठिकाणी मोर असणार, या ठिकाणी ससे असणार. पर्याय ज्या ठिकाणी तुला 18 दिसत आहेत ते तुझं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1 हे तुझं उत्तर असणार आहे. आणि तुला समजा मोर विचारलेले असते तर तुला 18 वजा 30 करावे लागले असते, मग नंतर 12 मिळाले असते. पर्याय क्रमांक 1 तसंही आणि असंही कसंही सोडवतो सर. आता पुढचा प्रश्न, जर 17/18 बरोबर ए व 18/19 बरोबर बी असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? अगोदर नीट समजून घे. ज्यावेळेस अंश आणि छेद यांच्यामधील अंतर समान असतं, अंतर म्हणजेच काय, फरक एकसारखा असतं, इथे सुद्धा एकचाच फरक आहे, इथे सुद्धा एकचाच फरक आहे, त्यावेळेस अंश ज्या संख्येचा मोठा असतो ती संख्या सर्वात मोठी असते. या ठिकाणी अंश मोठा दिसतोय, याचा अर्थ काय, तर 18/19 म्हणजेच बी हे मोठं आहे कोणापेक्षा, तर 17/18 म्हणजेच ए पेक्षा. बरोबर आहे की नाही? पण असा पर्याय दिसतोय का तुला? नाहीये. मग हा पर्याय असू शकतो का? अजिबात असू शकत नाही. हा दुसरा पर्याय जो आहे तो जर नीट बघितला तर बी वजा ए जर तू केलं तर हे शून्यापेक्षा मोठंच असणार आहे की नाही? कारण बी मोठा आहे ए पेक्षा, याचा अर्थ काही ना काही शिल्लक राहणार आहे का? शून्य होणार आहे, काही ना काही शिल्लक राहणार आहे, म्हणून शून्यापेक्षा मोठाच असणार आहे. पण जर तू ए वजा बी केलं म्हणजे ए छोटा आहे बी पेक्षा, पण ए मधून जर तू बी वजा केलं तर मायनस मध्ये उत्तर येणार आहे, जे काय असेल ते. मायनस मध्ये म्हणजेच काय, शून्यापेक्षा छोटं उत्तर येणार आहे. शून्यापेक्षा छोटं म्हणजे या ठिकाणी मायनस मध्ये जे काय उत्तर येईल ते आपल्याला माहित नाही, पण शून्यापेक्षा छोटं असणार आहे. आणि ते किती? तर अशा प्रकारे पर्यायामध्ये कुठं दिसतंय रे तुला? सॉरी, मोठं झालं हे, शून्यापेक्षा छोटं असणार आहे. शून्य मोठा आणि शून्यापेक्षा छोटं, कारण मायनस मध्ये उत्तर येईल, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. आता वर्गमुळात 0.0625 छेद एक्सचा एक्स वर्ग दिलेला आहे बरोबर 0.05. तू सांग सोन्या, या ठिकाणी हे वर्गमूळ चिन्ह अगोदर आपण काढूया. जर मी वर्गमूळ चिन्ह काढलं तर पॉईंटच्या पुढे 1 2 3 4 पद आहेत. वर्गमूळ चिन्ह काढल्यानंतर म्हणजे एखाद्या संख्येचा वर्गमूळ काढला तर पॉईंटच्या पुढे जेवढ्या संख्या आहेत त्याचे निम्मे होत असतात. म्हणजेच किती होणार आहे? 625चा वर्गमूळ किती येतो? 25 येत असतो. याचाच अर्थ काय, तर 0.25 येणार आहे. म्हणजे 2च पदं असणार आहेत. पॉईंटच्या पुढे 2च पदं असणार आहेत, बाकी अजून 0 पुढे असतात ते घेणं नाही आपल्याला. आणि छेदस्थानी एक्स वर्ग आहे. आणि बरोबर किती आहे? 0.05. तू मला सांगतो ना, 25ला कोणत्या संख्येने भागल्यानंतर 5 उत्तर येईल? पॉईंट नंतर विचार कर, पण 25ला अशा कोणत्या संख्येने भाग दिल्यानंतर 5 उत्तर यायला पाहिजे? कशाला सोडत बसलेला आहेस तू? इथे वर्ग नाही आहे बरं का, कारण हे वर्गमूळ चिन्ह काढल्यानंतर एक्स केवळ एक्स राहणार आहे. तुला एक्स बरोबर किती हे विचारलेलं आहे. तर एक्स बरोबर जर मी 5 घेतले तेव्हाच उत्तर 5 येणार आहे. जर 5ने मी भाग दिला 25ला तरच उत्तर 5 येणार आहे. अन्यथा 125 लय काय कुठाने दिलेले आहेत. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अजिबात पुढचं सोडवायची गरज नसते. त्रिकोणाच्या 2 कोणांची मापे 68.8 आणि 57.2 असल्यास तिसऱ्या कोणाचे माप किती आहे? त्रिकोण असतं ना, तर 3ही कोणांच्या बेरीज 180 येत असते. म्हणजे त्रिकोण किती मोठा असू दे, किती छोटा असू दे, हे कोण अधिक हे कोण अधिक हे कोण म्हणजे ए बी आणि सी या तिघांची जर तू बेरीज केली तर होते किती? 180 डिग्रीमध्येच कोण असतात. हे जर हे 30 असेल, हे 90 असेल तर हे 60च असायला पाहिजे. जर हे 40 असेल, ठीक आहे, हे 100 असेल तर या ठिकाणी 80च असायला पाहिजे. म्हणजे उत्तर शेवटी किती यायला पाहिजे? 180. म्हणजे हे 60 नाही, हे सुद्धा 40च असायला पाहिजे. अशा प्रकारे म्हणजे 3ही कोणांची बेरीज जर केली तर शेवटी 180 डिग्रीचा एकूण उत्तर यायला पाहिजे. तुला 2 कोण दिलेले आहेत, तिसरा कोण काढायचा आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे 68.8 अधिक 57.2 यांची जर तू बेरीज केली तर होते किती? आणि तुला प्रत्यक्षात सोडून दाखवलं ना, म्हणजे तू म्हणशील की डायरेक्ट तुम्ही बेरीज करताय सर, कसं काय नाही कळालं. तर ही गोष्ट लक्षात ठेव सान्या. पहिला कोण समजा ए आहे, हा कोण बी आहे, तर तिसरा कोण तुला विचारला, तिसरा कोण सी आहे. तर ए अधिक बी असं बेसिकमध्ये समजून सांगावं लागतं विद्यार्थ्यांना, त्यावेळेस कळत असतं. 180 डिग्रीचं असतं ते केव्हाही. कारण आत्ता मी तुला त्रिकोण सुद्धा दाखवला होता. ए कोण समजा 68
0.8 अधिक 57.2 अधिक सी आणि बरोबर 180 डिग्रीचा. ठीक आहे. आता एवढं सगळं कुठं कशाला करत बसलेलं आहे सोन्या? 3 कोन म्हणजे 180 डिग्रीचे असतात, त्यापैकी 2 कोन तुला दिले गेलेले आहेत. 2 कोनची बेरीज कर ते 180 मधून वजा कर, तुला तुझं उत्तर मिळतंय. बघ ना, या ठिकाणी 8 आणि 2 होतात 10 म्हणजे 0 1 हातचा आला. त्यानंतर 8 आणि 8 16 म्हणजे 1 हातचा आला. 6 दुने 12 म्हणजे 126. 0.0 म्हणजे पॉईंट दिला नाही दिला काय फरक पडत नाही. आणि तू सांग सोन्या की 180 वजा 126 जर तू केले तर उत्तर किती येईल? वजाबाकी करत बसणार आहेस तू? अरे अंकांची बेरीज कर ना. 1 अधिक 8 किती होतात? 9 होतात. 1 अधिक 2 3 होतात आणि 3 आणि 6 9 होत असतात. याचा अर्थ काय? तर उत्तर जे काय येईल त्या संख्येच्या अंकांची बेरीज सुद्धा 9च असेल की नाही? तू सांगतो ना. याच्यामध्ये काय मोठे गणित ज्यावेळेस असतात ना त्यावेळेस अशा प्रकारे सोडवायचे असतात. वजाबाकी, गुणाकार, भागाकार तसलं काही करायचं नसतं. तसलं काही तुला करू देणार नाही मी सोन्या. तू प्रत्यक्षात ज्यावेळेस वजाबाकी करशील त्यावेळेस 54च उत्तर येईल. कारण 5 अधिक 4 बरोबर 9 होत असतात. कारण 8 अधिक 1 म्हणजे 9 होत असतात. कारण 1 अधिक 2 म्हणजे 3 आणि 3 अधिक 6 म्हणजेच 9 होत असतात. म्हणून उत्तर सुद्धा 9च्या टोटलमध्येच येईल. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न. अ, ब आणि क यांच्या वयांची बेरीज 88 वर्ष आहे. तर 4 वर्षांपूर्वी त्यांच्या वयांची बेरीज किती होती? 4 वर्षांपूर्वी विचारली गेलेली. तू सांग सोन्या, आज समजा अ चं वय 10 असेल, 4 वर्षांपूर्वी तो किती 6चा असायला पाहिजे. ब चं वय समजा 14 असेल तर 4 वर्षांपूर्वी तो 10 वयाचा असायला पाहिजे. क चं वय समजा आज 18 असेल तर 4 वर्षांपूर्वी त्याचं वय किती? 14 असायला पाहिजे. काही एकाचंच वय 4 वर्षांपूर्वी 4ने कमी होईल. तिघांचंही 4 वर्षांपूर्वी 4ने कमीच असणार आहे ना. आज जेवढं असेल आज त्या तिघांची टोटल किती येते? 88 येते. पण 4 वर्षांपूर्वी याचे 4 कमी होणार, याचे 4 कमी होणार, याचे 4 कमी होणार, तिघांचेही 4 कमी होणार. म्हणजेच काय? 4 आणि 4 8 आणि 4 12 वजा करावे लागतील 88 मधून. 88 वजा 12 जर तुम्ही केले तुम्हाला तुमचं उत्तर मिळते. किती येणार? शेवटी 6 येते. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे या प्रश्नाचं. शेवटी 6 नाही, शेवटी 6 येत नाही रे सोन्या, 68 येणार. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 88 वजा 12 केले ना, 4 8 4 3 12, 88 मधून यस 76च आहे. 76 पर्याय क्रमांक 2. कारण या ठिकाणी येणार किती? 6, या ठिकाणी येणार 7. 76 पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. 25 ते 37 मधील समसंख्यांची सरासरी. यापूर्वी मी तुला सरासरी कशा प्रकारे काढायची अनेक उदाहरणांच्या माध्यमातून समजून सांगितलेलं आहे. विशेष म्हणजे मेंटो जिंदगीचे जर तू व्हिडिओ बघितले नसतील, मी ते वारंवार तुला का सांगतोय, 18 पर्यंत घेतलेले आहेत. अजून 36 म्हणजेच किती? 36 ते 40 व्हिडिओजमध्ये आपल्याला अख्खं मेंटो जिंदगीचं जेवढं काही गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही विषय कव्हर करायचे. यामध्ये 19 चॅप्टर गणिताचे आणि 16 चॅप्टर बुद्धिमत्तेचे आणि सगळे टाईप मी कव्हर करणार आहे. आत्तापर्यंत 18 व्हिडिओ कंप्लीट केलेले आहेत. राहिलेत किती? समजा एक 22 व्हिडिओ राहिलेले आहेत. समजा 20-22 व्हिडिओ त्यामध्ये ओकेमध्ये थँक्यू होऊन जाईल. आणि प्रत्येक व्हिडिओ आपला जास्त मोठा नसतो, हा सुद्धा जास्त मोठा नसणार आहे. 40 ते 50 मिनिटांमध्ये असतो. 25 ते 37 यांच्या दरम्यान किती समसंख्या येणार आहेत? तर 25च्या नंतर लगेच पुढची संख्या येते किती? 26. आणि 37च्या लगेच पहिली संख्या अगोदरची संख्या कोणती येते? तर 36. दोघांची बेरीज करा आणि छेदस्थानी 2 करा, त्यावेळेस तुम्हाला सरासरी काढता येईल. किंवा 26, त्यानंतर अजून पुढची 28, 30, त्यानंतर पुढची 32, 34 आणि त्याच्या पुढची आहे 36. एवढ्या समसंख्या आहेत. समसंख्या यांचा विचार केला तर एकूण 6 समसंख्या आहेत. आणि या 6 समसंख्यांची सरासरी म्हणजेच या सर्व संख्यांच्या मधोमध असलेली संख्या, मधोमध म्हणजे कोणती? तर या मधोमध असलेली संख्या, तीच या सर्व संख्यांची सरासरी असते. कोणत्याही संख्या असू द्या त्यांच्या मधोमध असलेली संख्या ती सरासरी असते त्या संख्यांची. सरासरी म्हणजे सर्व संख्यांची बेरीज छेद एकूण संख्या. म्हणजे या सर्व संख्यांची तुला बेरीज करावी लागेल, छेद एकूण संख्या किती आहेत? 6, त्याने भागाकार करावा लागेल, त्यानंतर तुला कळेल की 31 उत्तर येते. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाऊया. एका सरळ रोडवर चोर व पोलीस यांच्यातील अंतर 100 मीटर असेल आणि चोराचा वेग 8 किलोमीटर प्रति तास आणि पोलिसाचा वेग 10 किलोमीटर प्रति तास आहे. तर तो पोलीस त्या चोराला किती वेळात पकडेल? तो एक गोष्ट सांगतो ना, चोराचा वेग 8 किलोमीटर आहे आणि पोलिसाचा वेग किती आहे? 10 किलोमीटर आहे. जास्त किती आहे? 2 किलोमीटर पर आवर, म्हणजे 2 किलोमीटर पर आवर म्हणजे 60 मिनिट एवढं त्याचा वेग जास्त आहे. कोणाचा? पोलिसाचा.
याचा अर्थ काय? तर 2000 मीटर, म्हणजेच 2000 मीटर 60 मिनिटांमध्ये जास्त पळतोय पोलीस. म्हणजेच किती? तर याचे मी निम्मे केले तर 1000 मीटर जास्त पळतोय 30 मिनिटांमध्ये, जास्त पळतोय, त्याचा वेग जास्त आहे चोरापेक्षा. म्हणजेच हे शून्य कट केले, हे शून्य कट केले, तर शेवटी 100 मीटर 3 मिनिटात जास्त पळतोय चोरापेक्षा. आणि दोघांमधील डिस्टन्स जर तू बघितला तर इथे अंतर बघ ना, 100 मीटरचं आहे. चोर पुढे 100 मीटर, पोलीस मागे चोरापेक्षा 100 मीटर. आणि 100 मीटर क्रॉस करण्यासाठी पोलिसाला जास्त पळावं लागणार आहे. पण ते किती? तर तो पळतोय मुळात जास्त, पण ते अंतर कापण्यासाठी त्याला 3 मिनिटं लागतात. बघ ना, या ठिकाणी 100 मीटर 3 मिनिटांमध्ये. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतात. यापूर्वी हे शॉर्ट ट्रिक मी तुला सांगितलेली. म्हणजे आतापर्यंत जेवढे गणित झालेत ना, त्यापैकी 50 ते 60% शॉर्ट ट्रिक मी तुला यापूर्वीच सांगितलेली, कशा प्रकारे सोडवायची असते. हे सुद्धा गणित तशाच प्रकारचे. 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करत असतात. तर 10 कारागीर 350 वस्तू किती दिवसात? बघ ना, 8 कारागीर आहेत, 3 ते 4 पद्धतीने याला सोडू शकतो बरं का मी. पण तुला एक सोप्या पद्धतीने सांगतो. 8 कारागीर आहेत, दिवस किती? कारागीर दिवस. आणि या ठिकाणी अजून काय आहे तर वस्तू. ठीक आहे, वस्तू आपण शेवटी लिहूया. आणि मग नंतर आपल्याला 10 कारागीर दिवस माहिती आहेत का किती आहेत? नाही आहेत, ते पलीकडे लिहायचे, पलीकडे प्रश्नचिन्ह. किंवा डायरेक्टली आपण लिहूया ना. बघ ना काय करायचं असतं. बघ, 8 कारागीर 12 दिवसात 480 वस्तू तयार करतायत. तर 10 कारागीर किती दिवसांमध्ये 350 वस्तू तयार करतील? हे आपण आपलं गणित लिहून ठेवलेलं आहे. बरोबर आहे ना? फक्त तुला काय करायचं, हे प्रश्नचिन्ह जो आहे ना, छेदस्थानी या ठिकाणी अंशस्थानी जाणार प्रश्नचिन्ह. आणि अंशस्थानी असताना छेदस्थानी काहीच नसतं, त्यावेळेस एक असतं किंवा नसतंच, काही गरजेचं नसतं. बरोबर आहे? म्हणजे हे प्रश्नचिन्ह आपल्याला काढायचं आहे. फक्त तुला काय करायचं, वस्तू ज्या संख्या ज्या दिलेल्या आहेत ना, वर खाली करायच्या आहेत. हे 350 वर घे आणि या ठिकाणी 480 लिहून टाक. आणि आता गणितीय क्रिया कर, तुला तुझं उत्तर मिळते. आणि गणितीय क्रिया करण्यासाठी सोपं सुद्धा असतं ते. हे शून्य कट कर, हे शून्य कट झाले, लोड घेऊ नकोस. आता 8 × 8 आणि त्यानंतर 8 × 7 = 56, 8 × 48, 8 × 45, 8 × 48, या ठिकाणी 6 येणार, म्हणजे 60. 12 × 12, 12 × 5 = 60, 5 × 5, 5 × 7 = 35. शेवटी तुला काय मिळालं? 7 मिळालं. याचाच अर्थ काय की एकूण 7 दिवस लागतील 10 कारागिरांना 350 वस्तू बनवायला. जर 8 कारागीर 12 दिवसांत 480 वस्तू बनवत असतील तर किती? 7. हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 1. बाकी पुढचा, एका चॅरिटी शो साठी पोलिसांतर्फे 420 तिकिटे विकत घेतली. एकदा बघू द्या रे मला, तुम्ही स्वतः पॉज करून वाचा बरं, स्वतः वाचा. अरे वाच, 34 मिनिटे झालेली आहेत समजा. अजून किती प्रश्न आहेत मलाच माहित नाहीये. ठीक आहे, 1-2 प्रश्न अजून असतील. एका चॅरिटी शो साठी पोलिसांतर्फे, राहिलेले प्रश्न आपण वाटलं तर पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. पोलिसांतर्फे 420 तिकिटे विकत घेतलेली आहेत. बरोबर आहे? या तिकिटांमधील अर्धी तिकिटे म्हणजे याचे निम्मे करायचे. आणि ते कितीला विकलेले आहेत? 5 रुपयात विकले. लगेच निम्म करत बसू नकोस. मी तुला 1000 वेळा सांगितलेलं आहे. तर नंतरचं वाक्य आपल्यासाठी महत्वाचं असतं. तर नंतरचं वाक्य काय म्हणते? 3 रुपये दराने विकलेल्या तिकिटांद्वारे किती रक्कम मिळणार आहे? 5 रुपये दराने विकलेल्या तिकिटांद्वारे किती रक्कम मिळणार आहे आपल्याला सांगितलेलं आहे का? नाही. आपल्याला विचारलं काय तर 3 रुपये दराने. तर इथे दिसतंय तुला 420 तिकिटे विकली गेली. या तिकिटांतील अर्धी तिकिटे 5 रुपये दराने विकली गेलेली. काय अडचण नाहीये, सोडून देतो विषय. परंतु या एकूण 420 तिकिटांपैकी 1/3 तिकिटे 3 रुपये दराने विकली गेलेली आहे. म्हणजेच काय झालं? 420 चे 3 तुकडे करावे लागतील, म्हणजे 1/3 तुला मिळेल. किंवा तू छेदस्थानी 3 लिहिणार, त्यावेळेस तुला 1/3 मिळेल 420चा. आणि या जे काय 1/3 मिळालेलं आहे त्याला गुणिले 3 रुपये करावे लागतील, कारण प्रत्येक तिकीट 3 रुपयाला विकलेलं आहे. म्हणजे 420 तिकिटांपैकी 1/3 तिकीट हे 3 रुपयाला विकलेलं आहे. तर एकूण 3 रुपयांद्वारे किती रुपये मिळालेले आहेत असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. तर 3 रुपये दराने विकलेल्या तिकिटांद्वारे किती रक्कम मिळालेली आहे? साऱ्या पुन्हा अजून भागाकार करत बसणार आणि पुन्हा त्याला 3 ने गुणणार, म्हणजे 3 नेच भागायचे तुला, 3 नेच गुणायचे तुला. कशाला एवढे कुठाने करत बसलेला? हे 3 कट कर, हे 3 कट कर. 420 जेवढे तिकीट आहेत
या ठिकाणी दिसत आहेत तेवढीच अमाऊंट येईल. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर तू या पद्धतीने सोडवायचा प्रयत्न कर. यस झाले, ओके मध्ये, थँक्यू. माझ्याकडून काय चुकला असेल तर क्षमा असू द्या. सर तुला खरंच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक ठेव. तुला मी गॅरंटी देतोय तुला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. फक्त ही सिरीज कंटिन्यू चालू राहण्यासाठी तुला कशा प्रकारे कमेंट करायची. कमेंट कमीत कमी 100+ जायला पाहिजेत. आणि तुला जर कॉन्फिडन्स आला असेल की आपण सोडू शकतो, तू सांग तुझी प्रश्नपत्रिका कोणती, ती सोडू आपण. तू माझी परीक्षा घेऊ नको साऱ्या. मी 70+ परीक्षा दिलेल्या आहेत, त्यानंतर तुझ्यासमोर आलेले. एका प्रश्नाला 1-1 तास मी बघितलेले, अर्धा दिवस बघितलेले की या प्रश्नाला मला सोडवायचं, पण सूत्र न वापरता सोडवायचं. मी कसा सोडू, कारण मी सूत्र किती पाठ करू, काय गोष्टी पाठ करायचे. GS-GKचं एवढं सगळं पाठ करायचं असतं, त्यातल्या त्यात अजून गणिताची सूत्र पाठ करायची असतं. काय घेणं आहे. आणि ते सूत्र योग्यरित्या तू त्या ठिकाणी तुला परीक्षा हॉलमध्ये लक्षात येणार आहेत का, त्यापेक्षा गणित नीट समजून घेणं बघ ना. कशा प्रकारे हे गणित आपण सोडू शकतो, वेगळ्या पद्धतीने सोडू शकतो, वेगळी लॉजिक लावून सोडू शकतो, किंवा मेंटल जिंदगीमध्ये सोडू शकतो. फक्त सोबत राहा. तुला माहित नाही मी तुझ्यापर्यंत काय पोहोचवतोय. फक्त लाईक ठोकायचं आहे, तशा प्रकारे कमेंट करायची आणि हाईप सुद्धा करायचं. आणि माझ्याकडून काय चुकलं असेल, सोन्या मोठा भाऊ आहे तुझा, माफ करून टाक. धन्यवाद.